श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज आपण श्री गणेशांची अत्यंत पवित्र आणि मंगलमय अशी संकष्टी चतुर्थीची व्रतकथा ऐकणार आहोत. असं मानलं जातं की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रद्धेनं श्री गणेशाचं पूजन करून, व्रत करून आणि गणरायाची कथा ऐकल्यानं भक्तांच्या मनाला समाधान मिळतं आणि संपूर्ण फळ देखील मिळतं. म्हणून ही कथा अगदी शेवटपर्यंत श्रद्धेनं ऐका. मनामध्ये श्री गणेशाचं स्मरण करा आणि म्हणा ओम गणगणपते नमः. कमेंटमध्ये लिहा ओम गणगणपते नमः. तर संकष्टी चतुर्थीच्या या व्रताच्या कथेला सुरुवात करूया. एकेकाळी एका राज्यात एक अत्यंत न्यायप्रिय आणि धर्मनिष्ठ राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती. शेतकरी आनंदानं शेती करत होते. व्यापारी प्रामाणिकपणे व्यापार करत होते. राज्यात धार्मिक कार्य होत असत आणि राजा नेहमी आपल्या प्रजेच्या कल्याणाचा विचार करत असायचा. राजाकडे धन, दौलत, मान सन्मान आणि वैभवाची कोणतीही कमतरता नव्हती. पण एवढे सर्व असूनही राजाच्या मनात एक दुःख होतं. राजा आणि राणीला अनेक वर्ष झाली तरी संतान प्राप्ती झाली नव्हती. राजानं अनेक धार्मिक विधी केले, अनेक विद्वानांना बोलवलं, दानधर्म केला. राणीनेही देवाची मनोभावे पूजा केली, परंतु त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होत नव्हती. असेच दिवसामागून दिवस जात होते. राजा बाहेरून आनंदी असल्याचं दाखवत असायचा, पण मनामध्ये मात्र तो सतत चिंतेत असे. एके दिवशी राजा आपल्या राजवाड्याच्या गच्चीवर उभा राहून राज्याकडं पाहत होता. तेव्हा त्याच्या मनात विचार आला, ईश्वरानं मला एवढं मोठं राज्य दिलं, धन दिलं, मान दिला, प्रेम करणारी प्रजाही दिली, पण माझ्यानंतर या राज्याची जबाबदारी कोण सांभाळणार? राजाच्या डोळ्यात अश्रू आले. राणीने हे पाहिलं आणि ती म्हणाली, महाराज, चिंता करू नका. परमेश्वरावर विश्वास ठेवा. कदाचित आपली परीक्षा घेतली जात असेल. योग्य वेळ आली की आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल. राजानं राणीचं म्हणणं ऐकलं, पण त्याचं मन शांत झालं नाही. काही दिवसांनी राजाने ठरवलं की काही काळ राजवाड्यापासून दूर जाऊन वनात जावं आणि एखाद्या तपस्वी ऋषींचं मार्गदर्शन घ्यावं. राजाने राज्याची जबाबदारी आपल्या विश्वासू मंत्र्याकडे सोपवली आणि वनाच्या दिशेने प्रवास सुरू केला. अनेक दिवस प्रवास केल्यानंतर राजा एका सुंदर आश्रमाजवळ पोहोचला. त्या आश्रमाच्या परिसरात विलक्षण शांतता होती. पक्ष्यांचा मधुर आवाज ऐकू येत होता. जवळून स्वच्छ नदी वाहत होती. मोठमोठ्या वृक्षांच्या सावलीत ऋषी मुनी ध्यान आणि साधना करत होते. राजाने आश्रमात प्रवेश केला. तेथे एका तेजस्वी ऋषीला पाहून त्यानं नम्रपणे प्रणाम केला. ऋषींनी राजाला आशीर्वाद दिला आणि विचारलं, राजन, तुझ्याकडे राज्य आहे, संपत्ती आहे आणि प्रजेचे प्रेमही आहे, तरी तुझ्या चेहऱ्यावर एवढी चिंता का दिसत आहे? राजानं हात जोडले. गुरुदेव, ईश्वराच्या कृपेनं माझ्याकडं सर्व काही आहे, पण माझ्या जीवनामध्ये एक मोठी चिंता आहे. मला संतान नाही. अनेक प्रयत्न केले, अनेक पूजा केल्या, पण मनातील इच्छा पूर्ण झालेली नाही. कृपया मला मार्ग दाखवा. ऋषींनी काही क्षण डोळे बंद केले आणि नंतर ते म्हणाले, राजन, संकटाच्या वेळी प्रथम विघ्नहर्त्या श्री गणेशाचं स्मरण करावं. श्री गणेश हे बुद्धीचे, सिद्धीचे आणि मंगल कार्याचे अधिष्ठाता मानले जातात. तू श्रद्धेनं संकष्टी चतुर्थीचं व्रत कर. राजानं विचारलं, गुरुदेव, हे व्रत कसं करावं? तेव्हा ऋषी म्हणाले, कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावीत. श्री गणेशाचं मनोभावे स्मरण करून व्रताचा संकल्प करावा. गणपतीला दुर्वा, फुले आणि आपल्या सामर्थ्यानुसार नैवेद्य अर्पण करावा. दिवसभर मनामध्ये गणेशाचं स्मरण करावं.
आणि संध्याकाळी श्री गणेशाचं पूजन करावं, व्रतकथा ऐकावी आणि चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन करून व्रताची सांगता करावी. परंतु राजन, केवळ विधी केल्यानं व्रत पूर्ण होत नाही. मनामध्ये श्रद्धा, विश्वास असावी, अहंकाराचा त्याग असावा आणि आपल्या हातून शक्य तेवढं चांगलं कर्मही करावं आणि गरजूंची मदत करावी. राजानं ऋषींच्या चरणी मस्तक ठेवलं. गुरुदेव, मी हे व्रत अगदी पूर्ण श्रद्धेनं करीन. राजा पुन्हा आपल्या राज्यात परतला. त्यानं राणीला आश्रमातील सर्व घटना सांगितल्या. राणी आनंदित झाली. संकष्टी चतुर्थीचा दिवस आला. पहाटे राजा आणि राणी उठले. त्यांनी स्नान केलं, स्वच्छ वस्त्र परिधान केली आणि देवघरात श्री गणेशाची पूजाही केली. गणरायाला फुलं आणि दुर्वा अर्पण केल्या. दोघांनी हात जोडून प्रार्थना केली. हे विघ्नहर्त्या गणराया, आम्हाला योग्य मार्ग दाखव. आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्याचं सामर्थ्य दे. आमच्यावर आणि आमच्या प्रजेवर तुझी सदैव कृपादृष्टी राहू दे. आणि त्या दिवशी राजा आणि राणीनं पूर्ण श्रद्धेनं व्रत केलं. संध्याकाळी पुन्हा गणपतीचं पूजन केलं. श्री गणेशाची कथा ऐकली. चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदर्शन करून त्यांनी या व्रताची सांगता केली. असं म्हणतात की त्यांनी प्रत्येक संकष्टीला श्रद्धेनं हे व्रत सुरू ठेवलं. काळ पुढे सरकत गेला आणि राजाच्या स्वभावातही बदल होऊ लागला. त्याचा देवावरील विश्वास अधिक दृढ झाला. त्यानं दानधर्म वाढवला, राज्यातील गरजू लोकांना मदत केली, प्रजेच्या अडचणी अधिक काळजीपूर्वक ऐकू लागला. राणी ही श्रद्धेनं गणरायाची उपासना करत राहिली आणि काही काळानंतर त्यांच्या जीवनामध्ये आनंदाची बातमी आली. राणीला संतानप्राप्ती होणार असल्याचं समजलं. राजाला खूप आनंद झाला. राजाचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानं सर्वप्रथम श्री गणेशासमोर जाऊन नतमस्तक झाले आणि काही महिन्यांनी राणीनं एका सुंदर आणि निरोगी पुत्राला जन्म दिला. संपूर्ण राज्यात आनंद उत्सव साजरा झाला. राजानं गरजूंना अन्न आणि वस्त्रही दान केली. राजवाड्यात श्री गणेशाचं विशेष पूजन करण्यात आलं. राजा म्हणाला, गणराया, माझ्या मनातील इच्छा पूर्ण झाली, पण तुझ्या उपासनेनं मला त्याहून एक मोठी गोष्ट शिकवली. ती म्हणजे संकट आलं म्हणून धैर्य सोडायचं नाही. श्रद्धा, संयम आणि चांगलं कर्म कायम ठेवायचं. वर्षही लोटत गेली आणि राजपुत्र मोठा होऊ लागला. तो बुद्धिमान, धाडसी आणि दयाळू होता. राजा आणि राणीनं त्याला अगदी लहानपणापासून श्री गणेशाची भक्ती आणि चांगल्या कर्माचं महत्त्व शिकवलं. राजपुत्र ही प्रत्येक शुभकार्यापूर्वी श्री गणेशाचं स्मरण करत असे. परंतु एकदा राज्यावर मोठं संकट आलं. अनेक महिने पाऊस पडला नाही. नद्याही आटू लागल्या. विहिरीमधील पाणी कमी झालं. शेतातील पिकं सुकू लागली. प्रजा चिंताग्रस्त झाली. राजानं आपल्या मंत्र्यांना बोलवलं. आपल्या प्रजेवर संकट आलं आहे. राज्यातील धान्याची आता कोठारस उघडा आणि कोणतंही कुटुंब उपाशी राहता कामा नये. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करा. राजानं संकटाच्या काळात आपली संपत्ती प्रजेसाठी वापरली आणि राणीनेही राजवाड्यातील धान्य आणि आवश्यक वस्तू गरजू लोकांना देण्यास सुरुवात केली. राजपुत्रानं आपल्या वडिलांना विचारलं, पिताश्री, आपल्या राज्यावर एवढं मोठं संकट आलं आहे, आता काय होईल? तेव्हा राजा म्हणाला, पुत्रा, संकट आलं म्हणजे फक्त चमत्काराची वाट पाहायची नसते. आपल्याला जे शक्य आहे ते प्रयत्न करायचे आणि देवाकडे योग्य मार्ग व धैर्यही मागायचं. तेवढ्यात संकष्टी चतुर्थी जवळ आली. राजानं संपूर्ण प्रजेला आदेश देण्याऐवजी आवाहन केलं, ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी गणरायाचं स्मरण करा, पण त्याचबरोबर एकमेकांना मदतही करा. पाणी वाया घालवू नका. अन्नाचा अपव्यय करू नका. ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांनी गरजूंना द्यावं. आणि संकष्टीच्या दिवशी राजानं आणि राणीने पुन्हा श्री गणेशाचं पूजन केलं. राजानं गणरायासमोर हात जोडले. हे गणराया,
माझ्यासाठी मी आज काहीही मागत नाही. माझ्या प्रजेचं दुःख कमी होऊ दे. आम्हाला या संकटातून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग दाखव. राजपुत्रही बाजूला बसला होता. त्यानं वडिलांची ही प्रार्थना अगदी मनोमन ऐकली. त्या दिवसापासून त्याला समजलं की खरा राजा हा स्वतःच्या सुखापेक्षा आपल्या प्रजेच्या सुखाचा विचार करतो. काळ पुढे गेला. राज्यात पुन्हा पाऊस पडू लागला. नद्या भरल्या. शेतांमध्ये हिरवळ आली. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसू लागला. संपूर्ण राज्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. राजानं गणरायाचं स्मरण केलं आणि प्रजेलाही सांगितलं, आज संकट दूर झालं आहे, पण संकटाच्या काळात आपण एकमेकांना दिलेली साथ कधीही विसरू नका. आणि त्यानंतर राज्यातील अनेक लोक श्रद्धेनं संकष्टी चतुर्थीचं व्रत करू लागले. काही जण आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करत, तर काही जण संकटातून मार्ग मिळावा म्हणून गणरायाचं स्मरण करत, तर काही जण फक्त गणेशावरील भक्तीमुळे व्रत करत. वर्षानुवर्षे ही परंपरा अशीच पुढे चालत राहिली. तर भक्तांनो, या कथेतून आपल्याला एक सुंदर असा संदेश मिळतो. संकट कोणाच्याही जीवनामध्ये येऊ शकतं. धन असो किंवा नसो, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये कधी ना कधी अशी वेळ येते की पुढचा मार्ग समजत नाही. अशा वेळी श्री गणेशाचं स्मरण आपल्याला श्रद्धा, धैर्य आणि सत्कर्म, सकारात्मक विचारांची आठवण करून देतं. श्री गणेशाला विघ्नहर्ता असं म्हटलं जातं. पण गणरायाची भक्ती करताना आपल्या जबाबदाऱ्या विसरून चालणार नाही. राजानं व्रत केलं, पण दुष्काळाच्या वेळी केवळ देवासमोर बसून राहिला नाही. त्यानं धान्याची कोठारं उघडली आणि पाण्याचंही नियोजन केलं. गरजूंची मदत केली आणि त्याचबरोबर श्री गणेशाकडं योग्य मार्गाची प्रार्थनाही केली. तर श्रद्धेबरोबर प्रयत्न, भक्तीबरोबर कर्म आणि प्रार्थनेबरोबर जबाबदारी असली पाहिजे. तर आता काही क्षण डोळे बंद करून मनामध्ये गणरायाचं रूप आठवा आणि मनोभावे म्हणा, हे गणराया, माझ्या जीवनातील संकटांचा सामना करण्याची शक्ती मला दे. माझ्या मनातील भीती आणि नकारात्मक विचार दूर कर. मला योग्य अयोग्य याचे ओळखण्याची बुद्धी दे. माझ्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी राहू दे. आमच्या घरामध्ये प्रेम, साधना, समाधान, शांतता नांदू दे. ज्या व्यक्ती आज संकटामध्ये आहेत त्यांना संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळू दे. विद्यार्थ्यांना ज्ञान आणि एकाग्रता दे. कष्ट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळू दे आणि आमच्या हातून नेहमी चांगली कर्मही घडू दे. ओम गणगणपते नमः. तर ही संकष्टी चतुर्थीची व्रतकथा ऐकल्यानं संपूर्ण व्रताचं पुण्य आपल्याला मिळत असतं. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करून श्रद्धेनं व्रतकथा ऐकण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. आपल्या मनातील चिंता गणरायाच्या चरणी ठेवून चांगले विचार आणि चांगले कर्म करण्याचा संकल्प करा. कोणत्याही संकटामध्ये धैर्य सोडू नका. गणरायाचं स्मरण करा आणि आपल्या परीने योग्य प्रयत्नही करा. शेवटी अगदी सर्वांनी मनोभावे म्हणूया, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे श्री गणेशा, आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींचा सामना करण्याची बुद्धी आणि सामर्थ्य आम्हाला दे. सर्वांच्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदू दे. सर्वांच्या मनोकामना योग्य मार्गाने पूर्ण होऊ दे. तर आजची ही संकष्टी चतुर्थीची कथा तुम्ही श्रद्धेनं ऐकली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, गणपती बाप्पा मोरया किंवा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.